मला तर एवढं टेन्शन येऊन जातं ना. काल आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला, तर डॉक्टर रिपोर्ट आले, सोनोग्राफी केली, काही टेस्ट बाकी होत्या त्या करून घेतल्या. तर काय आलं रिपोर्टमध्ये तर ते तुम्हाला मी सांगतेच व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. तर सर्वांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल. आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो, तर तिची पहिली ट्रीटमेंट ही नगरला चालू होती, आता इथे एक चालू आहे. तर आम्ही गेलो, त्यानंतर तिच्या काही टेस्ट बाकी होत्या त्या करून घेतल्या आणि सोनोग्राफी सांगितली होती ती करून घेतली मॅडमनी. त्यानंतर त्यांना रिपोर्ट दाखवले, 10 दिवसाचे मेडिसिन दिले तिला. आता 10 दिवसांनी परत बोलवलेलं आहे हॉस्पिटलला. तर रिपोर्टमध्ये असं होतं की बाळाचं वजन व्यवस्थित आहे, बाळाच्या अवतीभोवती नाळ गुंडाळलेली आहे. आता मला तर खूप टेन्शन आलं आहे, फक्त डिलिव्हरी व्यवस्थित व्हावं, बाकी काही नाही. आई होणं म्हणजे सोपं नसतं. तर आज बनवत होते मी खीर, काहीतरी गोड पदार्थ बनवून म्हटलं. काय असतं ना, सगळं व्यवस्थित होतं तर खूप टेन्शन असतं. परत दुसऱ्या एका डॉक्टरांना पण, आमचे फॅमिली डॉक्टर आहे त्यांना पण दाखवलं. ते पण बोलले काय हा रिपोर्ट सगळं व्यवस्थित आहे, काही टेन्शन घेऊ नका, होईल व्यवस्थित. पण काय असतं, आता दिवस थोडेच राहिलेले आहेत, 1 महिनाच राहिलेला आहे जवळजवळ. सगळं व्यवस्थित होतं तर खूप टेन्शन येऊन जातं. आई आणि बाळ व्यवस्थित म्हणजे सगळं असावं, बाकी काही नाही. कारण काय होतं, तिची फ्रेंड आहे, त्याची पण डिलिव्हरी झाली, पण तिचं सिझर झालं आणि बाळाचा पण रक्तपुरवठा होत नाही मेंदूला, त्यामुळे त्याला ॲडमिट केलं आहे. त्यामुळे खूप टेन्शन येतं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मस्त का स्वस्त राहा, काळजी घ्या.